ही हिजगार आणि इथे चाल. आता तुम्हाला समद्यांना प्रश्न पडला असेल की नेमकी खरी पारू कोणती, गावाकडची परकर पोलक्यातली पारू खरी का ही अशी मॉडर्न कपड्यातली पारू खरी. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, कापडांवरून माणूस ठरत नसतो. आपले संस्कार, आपली परंपरा, आपली संस्कृती हे कधी बी विसरून चालत नाही. मी काहीच नव्हते तेव्हापासून मी एक मोठी मॉडेल झाले. तिथपर्यंतचा माझा प्रवास या समद्यात मी कुठं बी बदलले नाही. मी मनानं तीच पारू आहे, माझ्या देवी आईंची सेवा करणारी, आणि कायम तीच राहील. मी जगात कुठं बी गेले, काय बी केलं तरी बी माझ्या बाची लेक, माझ्या गणीची बहीण आणि देवी आई तुमची पारूस म्हणून राहील. फक्त पारू. दिशा, हे ना छान बोलली हा. आता तू हरू पण शकतेस. इम्पॉसिबल. ओके, आता सगळ्यांनी पारूला मार्क्स द्यायचे. ओके, एक मिनिट, आय हॅव अ प्रॉब्लेम. काय सर्वंट्स पण जज करणार आहेत? आय मीन, पारू स्वतः एक सर्वंट आहे, ती काम करते लोकांसोबत. ते बायस राहून तिला मार्क्स देणार नाही. आपण एक काम करूया, आपण या सर्वंट्सचे वगैरे मार्क्स नको धरायला. आपण फक्त सासरी डॅड, सासू मॉम आणि दामिनी आंटी तिघांचेच मार्क्स पकडायचे. बाकी प्रीतम, ही प्रिया आणि आदित्यचे पण मार्क्स नको धरायला. बिकॉज या पारूस फ्रेंड्स ते बायस राहून मार्क्स देणार. सो सर्वंट्सचे आणि यांचे मार्क्स सोडून तिघांचे मार्क्स फक्त धरूया प्लीज. दिशा दिशा, त्यांना सगळ्यांना मार्क्स देऊ देत. त्यांनी तुला पण मार्क्स दिलेत ना. एक्झॅक्टली. मग देऊ देत ना सगळ्यांनी मार्क्स. नंतर काउंट नको करायला आपण, पण आत्ता मार्क्स देऊ देत. ओके, द्या मार्क्स द्या.
सगळ्यांचे मार्क्स देऊन झाले असेल तर प्रिया प्लीज सगळ्यांचे क्यू कार्ड्स घेऊन बोर्डवर मार्क्स लिहिशील. येस सर. थँक्यू. भीषम, मी ना पारूला 5च मार्क दिलेत, त्यामुळे तुला सगळ्यात जास्त मार्क असणार आहे. ऑन द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन. आदित्य, मग करतोयस ना माझं नाव डिक्लेअर ब्रँड अँबॅसेडर म्हणून? पारूचे मार्क्स अजून बाकी आहेत. बाबांचे मार्क्स? श्रीकांत सरांनी काहीच मार्क्स दिलेले नाहीये. श्रीकांत, मार्क नाही दिलेस तू? दिलेत ना. 0. असं का? सांगतो. आईया, 0ची किंमत आपल्या दोघांपेक्षा अजून जास्त कोणाला कळेल नाही का? कारण आपण दोघांनी 0तूनच सुरुवात केली. आम्ही दोघांनी 0तून कंपनी सुरू केली आणि एकमेकांच्या साथीनं आता इथपर्यंत आलोय. आता पारूचा प्रवास बघताना मला आमचाच प्रवास दिसत होता. फरक फक्त एवढाच होता की पारूच्या सोबतीला कुणीही नव्हतं. एकटीचा प्रवास होता तो, 0पासून इंटरनॅशनल मॉडेल होईपर्यंत. आणि म्हणूनच पारूचा 0 आमच्या 0पेक्षा मोठा आहे, महत्वाचा आहे. कुठल्याही आकड्याच्या पुढे पारूचा 0 लिहिला की त्या आकड्याची किंमत वाढेल. ज्याप्रमाणे आपल्या कंपनीची किंमत पारूने वाढवली. म्हणूनच पारूच्या टोटल मार्क्सच्या पुढे पारूचा 0. त्यामुळे किती झाले? नाही मोजू नको, लिहिलं इथे. 14 आणि 0 म्हणजे किती? 140. म्हणजे पारूची. निकाल सगळ्यांच्या समोर आहे. पारू किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची ब्रँड अँबॅसेडर होती आणि यापुढेही असेल. दिस इज नॉट फेअर. सासू मॉम, एक मिनिट. सासू मॉम, हा अन्याय आहे. आणि तुझे पारू सोबत केलंस तो न्याय होता का? तुला काय वाटलं दिशा? तू जे करतेस ते मला कळत नाही. या अहिल्यादेवी किर्लोस्करला मूर्ख बनवणं इतकं सहज सोपं वाटलं का ग तुला?
पारूचा फोनवरचा आवाज ऐकूनच मला लक्षात आलं होतं की काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच मी आदित्याला इथे पाठवलं आणि तुझं हे रूप कळलं. एक मिनिट आईल्या, नेमकं काय झालंय? म्हणजे तू दिशाला असं का बोलतेस? फक्त बोलतेय, अजून हात नाही उगारलेला. आईला स्पष्टपणे काय झालं ते सांगशील का? काय केलंय दिशानं? फोटोशूटच्या निमित्ताने पारूला तोकडे कपडे घालून सगळ्यांसमोर आणलं आणि तिचा अपमान केलाय दिशाने. आणि हे सगळं जाणीवपूर्वक केलंय तिने. पारूचा अपमान करण्यासाठी तिला लाज वाटेल असं कृत्य केलंय, बरोबर? हिने मी मीटिंगच्या घाईत असताना मला वेगळेच फोटो दाखवले आणि फोटोशूटची परवानगी घेतली आणि प्रत्यक्षात मात्र अतिशय उंगळवाणे कपडे पारूला घालायला भाग पाडलं. नशिबाने आदित्य तिथे वेळेवर पोचला म्हणून हे इतक्यावरच निभावलंय, नाहीतर पारू सोबत अजून काय काय करणार होती देवास ठाऊक. काय आहे दिशा, पारूसारख्या निष्पाप निरागस मुलीबरोबर हे असं वागतं ना? काहीच नाही वाटलं तुला? आजची ही कॉम्पिटिशन घ्यायला सुद्धा दिशानेच आदित्याला भाग पाडलं. मुळात मला कळत नाहीये की दिशाला पारूची इतकी भीती का वाटते. दिशा, तू या घरची होणारी सून आहेस. तुझं एक स्वतंत्र स्थान आहे या घरात. तुला बघायचंय या घरातले लोक तुला किती मानतात. तुम्ही सगळ्यांनी किती मार्क दिले होते दाखवा. मारुती, तू किती मार्क दिलेस? पारू तुझी मुलगी असताना तू दिशाला 10 मार्क का दिलेस? कारण दिशा मॅडम ह्या घरातील होणाऱ्या सुनबाई, म्हणजे ते आमच्या मालकीनबाईच झाल्या आणि त्याच जिंकाव्यात असं मला वाटलं. आणि मग पारूला 0 मार्क का? कारण पारू स्वतःची पायरी विसरली. तिनं मालकासोबत बरोबरी करायचा प्रयत्न केला. मालकांसोबत बरोबरी करायची नसती, त्यांची सेवा करायची असते. आणि म्हणूनच मॅडम माझ्या दृष्टीने तिला 0 मार्क आहे. कळलं? हे लोक किती सन्मान करतात तुझा ते. एक बाप स्वतःच्या मुलीपेक्षा तुला जिंकवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तू यांच्यावर संशय घेत होती. तुला पारूला त्रास का द्यावासा वाटला हे मला माहित नाही, पण आता बास. जसं मी तुला माझी सून मानते तसंच मी पारूला माझी मुलगी मानते. आणि तिच्यासोबत जर कोणी जाणीवपूर्वक वाईट वागणार असेल तर मी त्याला माफ करणार नाही. दिशा, मला असं वाटतं की तू आता तुझ्या आईच्या घरी निघून जावंस हेच योग्य ठरेल. बॅग भरायला घे. ठीक आहे सासू, मग मी जाते निघून या घरातून. माझं चुकलं, मला माहिती आहे.
आय एम सॉरी, पण अहिल्यादेवी किर्लोस्कर तर सगळ्या जगाचं म्हणणं ऐकून घेतात ना, फक्त माझंही म्हणणं ऐकून घेतील. आय मीन, आय होप तुम्ही माझी बाजू ऐकून घ्याल. सासू मी या घरची होणारी सून आहे, पण माझ्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा कधी कोणी प्रयत्न केलाय का? तुम्ही तरी केला का सासू? मी या घरात आले त्या दिवसापासून मी प्रीतम सोबत टाइम स्पेंड करण्याचा खूप प्रयत्न केला, त्याच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्याशी नीट वागतच नाही. त्याने पारू सोबत फ्रेंडशिप केली, अगदी या काल आलेल्या प्रिया सोबत पण फ्रेंडशिप केली, आणि मला होणारी बायको म्हणून तर लांबच, पण एक मैत्रीण म्हणून पण तो ऍक्सेप्ट नाही करू शकला. सासू मॉम या घरात ना फॅमिली मेंबर्सपेक्षा पारूला जास्त इम्पॉर्टन्स आहे, तिच्याकडे जास्त अधिकार आहेत. पूजेचं ताट कोण सजवणार? पारू. सासूरवाडींना मेडिसिन्स कोण देणार? तर पारू. इनफॅक्ट किचनमध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळ्याचा मेन्यू ठरवणारी कोण आहे? पारू. घरी दारी कंपनीमध्ये फक्त पारू पारू पारू, तिचेच फोटोज, तिचेच कौतुक, तिचेच होर्डिंग्स, सगळीकडे तीच. हे सगळं बघून मला कसं वाटत असेल याचा कधी कोणी विचार केला का? सासू मॉम, त्या दिवशी प्रीतमने तुमच्या सगळ्यांसमोर माझे फोटोज आणले होते दाखवायला. ते बघितल्यावर तुम्ही सगळेजण हसलात. तुम्हाला पण असंच वाटलं की मी ब्रँड अँबॅसेडर होण्यालायक नाहीये. माझ्या एबिलिटीवर शंका घेतली तुम्ही. तेव्हा मला कसं वाटलं असेल याचा विचार केला कोणी? सासू मॉम, त्या दिवसापासून प्रीतम मला डमी ब्रँड अँबॅसेडर म्हणून चिडवतोय. इतकंच नाही तर सासू मॉम, तुम्ही सुद्धा सतत पारू पारू पारूच करत असता. आदित्यने तुम्हाला मी काय वागले याची कंप्लेंट केली, पण त्याने तुम्हाला हे सांगितलं का की तो मला म्हणाला माझी लायकी नाहीये पारू समोर उभी राहायची, ती मला कॉम्पिटिशन मध्ये हरवेल, मला तोंडावर पाडेल. सासू मॉम, आपल्या घरातल्या आपल्या माणसांसोबत असं कोणी बोलतं का? या घरात पारूमुळे सतत माझा अपमान होत आलाय. तुम्हाला माहितीये सासू मॉम, मी जेव्हापासून या घरात आले ना त्या मोमेंट पासून मी या घराला माझं घर मानलं. या घरातल्या प्रत्येकाचं मन जिंकण्याचा खूप प्रयत्न केला. आय रिअली ट्राईड माय लेवल बेस्ट. पण सगळ्यांच्या लाडक्या पारू पुढे माझे एफर्ट्स कधीच कोणाला नाही दिसले. नाही आवडत सासू मग मला की आपल्या घरातल्या माणसांपेक्षा सर्वंट्सना जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो. आत्ताच मारुती म्हणाला ना, नोकरांनी मालकांची बरोबरी करायची नसते. म्हणजे काय? नोकरांनी नोकरांसारखं राहायचं असतं. पण आपल्या घरात कुठे असतं काही नाहीये सासू मग मला अशा ऑर्डिनरी लाईफस्टाईलची सवय. या घरातल्या सुनेपेक्षा जास्त महत्त्व सर्वंट्सना दिलं जातं. यात माझी काय चूक आहे सासू मॉम? दिशा, तो रडल्याने जे काही झालंय किंवा तू जे काही केलंयस ते बरोबर होत नाही. मी म्हणत पण नाहीये सासू मॉम माझं बरोबर आहे. मी चुकले. आय डिड रॉंग, आय नो. पण सासू मॉम, माझी पण एक बाजू होती, ती कोणीच समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला. याचं मला वाईट वाटतंय. सासू मॉम, आता मला नाही जमत या पारूसारखं सतत पुढे पुढे करायला.
तुमच्या पदराला आग लागली, आली विजवायला पारू. तुम्हाला साप चावला, आली विष काढायला पारू. मला कदाचित नाही जमू शकत हे सगळं. प्रत्येकाचे एफर्ट्स घेण्याची पद्धत वेगळी असते ना सासू. पण मग तिच्यासारखं मी सगळं नाही करू शकत म्हणून माझ्यासारख्या मॉडर्न लाईफस्टाईल असणाऱ्या मुलींना रिस्पेक्ट नाही मिळणार का?